प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. गावात कशाची गडबड चालली होती? उत्तर, गावात ईदगाची गडबड चालली होती. मुलांचा आनंद का ओतून चालला होता? उत्तर, ईदगाला जायचे आहे म्हणून मुलांचा आनंद ओतून चालला होता. हमीदच्या घरी कोण कोण होते? उत्तर, हमीदच्या घरी फक्त अमीना आजी होती. नमाज संपल्यावर लोक काय करतात? उत्तर, नमाज संपल्यावर लोक एकमेकांना मिठी मारून भेट देतात. अमीनाने दिलेल्या पैशाचे हमीदने काय घेतले? उत्तर, अमीनाने दिलेल्या पैशातून हमीदने चिमटा घेतला. प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. ईदच्या दिवशीची सकाळ कशी आहे? उत्तर, ईदच्या दिवशीची सकाळ ही रम्य आणि सुंदर आहे. झाड हिरवेगार दिसत आहेत. शेतामध्ये समृद्धी डोळत आहे. आकाशामध्ये लाली पसरली आहे. आजचा सूर्य सुरेख दिसत आहे. सकाळ शांत आणि सुखद आहे. जणू काही साऱ्या जगालाच ईदच्या शुभेच्छा देत आहे. गावात सर्वत्र ईदची गडबड चालली आहे. ईदगाला जाण्याची सर्वजण तयारी करत आहेत. अशी ईदच्या दिवशीची सकाळ आहे. ईदच्या दिवशी मुलांचा आनंद कसा आहे? उत्तर, ईदच्या दिवशी मुले खूप आनंदात आहेत. काही मुलांनी 1 दिवसाचा रोजा पाळलाय, तर काहींनी फक्त दुपारपर्यंत, तर काही मुलांनी तोही नाही पाळलाय. मुलांना ईदगाला जाण्याची फारच घाई झाली आहे. अशा प्रकारे सर्व मुलांचा ईदच्या दिवशी आनंद खूप ओतू चालला आहे. हमीद कोणत्या आनंदात होता? उत्तर, अब्बाजान पैसे कमवायला गेले आहेत. खूप पिशव्या भरून पैसे घेऊन ते परत येतील. अम्मीजान अल्लाच्या घरून आपल्यासाठी खूप छान छान गोष्टी घेऊन येईल असा हमीदचा विश्वास होता, म्हणून हमीद आनंदात होता. ईदची प्रार्थना कशी चालते त्याचे वर्णन करा. उत्तर, चिंचेच्या दाट सावळीखाली पक्की फरशी लावलेली असते. त्यावर जचम घातलेले असते. रोजे करणाऱ्यांच्या लांबच लांब रांग लागलेल्या असतात. नंतर येणारे लोक रांगेत मागे उभे राहतात. या ठिकाणी कोणालाच पैसा प्रतिष्ठेवरून पाहिले जात नाही. सर्वांना समान वागणूक दिली जाते. सगळे एकदम खाली वागतात, गुडघे टेकतात. नमाज संपल्यानंतर एकमेकांना मिठी मारून भेटतात. अशा प्रकारे ईदची प्रार्थना चालते. ईदगाह जवळच्या मेळ्यात हमीदच्या मित्रांनी काय काय मौज केली? उत्तर, नमाज संपल्यावर सर्व मित्र मिठाईच्या आणि खेळण्याच्या दुकानाकडे धावले. मेळ्यात झोपाळे होते. चक्राकार फिरणारे उंट, हत्ती आणि घोडे होते. हमीदचे मित्र नूर, मोहसिन आणि सम्मी हे घोड्यावर बसले होते. महमूदने खेळण्याच्या दुकानातून शिपाई घेतला, तर मोहसिनने पाणक्या घेतल्या. खेळण्याच्या दुकानानंतर ते मिठाईच्या दुकानाकडे गेले. त्या ठिकाणी काहींनी रेवड्या घेतल्या, तर काहींनी गुलाबजामुन घेतले. काहींनी कराजी घेतली, तर कोणी जिलेबी. अशी हमीदच्या मित्रांनी ईदगाहजवळच्या मेळ्यात मौज केली. चिमट्याचे काय काय उपयोग होतात? उत्तर, फुलके तव्यावरून उचलायला चिमटा वापरतात. विस्तावावर फुलके भाजण्यासाठी या चिमट्याचा उपयोग होतो.
जर कोणी विस्तावेतले निखारे मागायला आले तर त्याला पटापट चिमट्याने निखारे उचलून देता येतात, इत्यादी चिमट्याचे उपयोग आहेत. हमीदने आणलेला चिमटा पाहून अमीना आजीला काय वाटले? उत्तर: अमीना आजी हमीदने आणलेला चिमटा पाहून आधी दुःखी झाली. मेळ्यामध्ये दुपारपर्यंत काही खाल्ले नाही आणि घरी येताना चिमटा कसा आणलास असे हमीदला विचारताच तो म्हणाला की तुझे हात स्वयंपाक करताना भाजतात म्हणून हा चिमटा घेतला. मेळ्यामध्ये दुसऱ्या मुलांनी मिठाई व खेळणी घेतलेली पाहून हमीदला देखील घ्यावे असे वाटले असेल, पण त्याने आपल्या मनावर ताबा मिळवला कसा हा विचार आजी करत होती. मग तिचे मन भरून आले. तिने हमीदला कुशीत घेतले. प्रश्न तिसरा. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. जणू तो साऱ्या जगाला टिंबटिंब शुभेच्छा देत आहे. उत्तर: ईदच्या. हमीदचे आब्बा मागच्या वर्षी टिंबटिंब बळी गेले. उत्तर: कॉलेराला. हमीदच्या खिशात टिंबटिंब पैसे आहेत. उत्तर: 3च. दुकानदाराने आधी चिमट्याची किंमत टिंबटिंब पैसे सांगितली. उत्तर: 6. प्रश्न चौथा. शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा. आनंद ओतून जाणे. वाक्य: धावण्याच्या शर्यतीत राज पहिला आल्याने त्याच्या चेहऱ्यावरून आनंद ओतू चालला होता. धुडकावून लावणे. वाक्य: मीतचा शाळा बुडवण्याचा बेत आईने धुडकावून लावला. मन ललचावणे. वाक्य: समोर आलेली मिठाई पाहून राजूचे मन ललचावले. मनावर ताबा मिळवणे. वाक्य: सुरेशला बॅट हवी होती म्हणून त्याने वर्षभर खाऊ न खाऊन मनावर ताबा मिळवला.